नमस्कार मंडळी, मी सोमनाथ रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अतिशय सोपी आणि कमी साहित्यामध्ये चविष्ट टोमॅटो भाजी किंवा चटणी आपण याला म्हणू शकता. ही भाजी चटणी कमी वेळात तयार होते. पोळी, भाकरी किंवा भातासोबत खूपच छान लागते. चला, या ठिकाणी आपण टोमॅटो घेतलेले साधारण 5 मीडियम साइज टोमॅटो आहेत. पूर्ण लाल टोमॅटो आपण या ठिकाणी घेतलेले आहे. आता आपण टोमॅटोंना कट करून घेऊ. आपण आता टमाट्याचे 2 भाग करून घेतले. आता आपण टमाट्याचे बारीक बारीक 1 इंची आकाराचे तुकडे करून घेणार आहोत. आता आपले टमाट्याचे तुकडे करून या ठिकाणी झालेले आहेत. एका बाउलमध्ये आपण काढून घेऊ. बाउलमध्ये काढल्यानंतर आपण आता साहित्य पाहू आपल्याला लागणार. या ठिकाणी आपण बारीक टमाटे कापून घेतलेले तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर 7 ते 8 लसूणचे बारीक तुकडे केलेले आहेत. अर्धा चमचे मोहरी आपण या ठिकाणी घेतलेली आहे. अर्धा चमचे जिरे हे घेतलेली आहे. 1 ते 1.5 चमचे या ठिकाणी लाल मिर्च पावडर आपण घेतलेली आणि आपल्याला गार्निशिंगसाठी कोथिंबीर लागेल ती घेतलेली. 1.5 ते 2 चमचे या ठिकाणी आपण साखर घेतलेली आणि चवीनुसार आपल्याला मीठ घेतलेलं आहे आपण आणि 2.5 ते 3 चमचे या ठिकाणी आपण तेल घेतलेले. एवढं साहित्य आपण या ठिकाणी घेतले. चला मग आपण अगोदर आता गॅस चालू करू. गॅस चालू केली की आपण कढई ठेवली. कढई ठेवल्यानंतर आपण याच्यामध्ये तेल टाकू. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण मोहरी टाकली. मोहरी तळतळ उड्या मारायला लागली का आपल्याला जिरे टाकायचं आहे. मोहरी जिरे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर आपण आता लसूण टाकले. लसूणाला पण चांगलं मिक्स करून घेऊ आपण. लसूण पण आपलं मिक्स करून आता झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये आता टमाटे ऍड करणार आहोत. टमाट्यांना पण आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण मोहरी जिरे लसूणचे लागायला पाहिजे असं आपल्याला मिक्स करून झाले. आता 5 ते 7 मिनिटापर्यंत आपण झाकून देऊ. 5 ते 7 मिनिटं झालेले, त्याला थोडंसं मिक्स करून घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आता काही मसाले ऍड करणार आहोत आपण. आपल्याला या ठिकाणी मीठ ऍड करू आपण. मीठ ऍड केल्यानंतर आपण या ठिकाणी लाल मिर्च पावडर आपण ऍड करतो. लाल मिर्च पावडर ऍड केल्यानंतर साखर या ठिकाणी आपण ऍड केलेली आहे. साखर ऑप्शनल आहे. तुम्हाला वाटलंच तिखट खायचं असेल तर टाकू नका. जर तुम्हाला आंबट गोड हवी असेल तर टाका. आता परत 5 ते 7 मिनिटासाठी झाकून दिलेली होती. 5 ते 7 मिनिटं आपले झालेले आहेत. आपण याला परत मिक्स करून घेऊ. आपल्याला पूर्ण टमाटा शिजवतो तोपर्यंत चांगला असं आपली चटणी आपल्याला शिजवून घ्यायची. आता परत झाकून देऊ आपण. 5 मिनिटं झालेले आहेत आपले, पाहू शकता तुम्ही. याला परत एक वेळेस आपण मिक्स करून घेऊ. मिक्स करून झाल्यानंतर आपण याला चेक पण करून घेऊ. आता आपली शिजलेली आहे. गॅस आपण आता बंद करून देऊ. त्याच्यानंतर थोडीशी गार्निशिंगसाठी वरून कोथिंबीर टाकू. कोथिंबीर टाकल्यानंतर आपण याच्यावरती आता आपण आता एका प्लेटमध्ये काढू. एक बाउल घेतलेलं आहे मी चटणीला, पाहू शकता तुम्ही. आपली टमाट्याची चटणी बनवून तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.